पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. आजच्या चिंतनाचा श्लोक असा आहे: मना सर्व ही संग सोडून द्यावा, अति आदरे सज्जनाचा धरावा. जयाची निसंगी महादुःख भंगे, जनी साधने विन सन्मार्ग लागे. श्रीराम. मंडळी, या श्लोकामधून समर्थ पुन्हा एकदा मनाला त्याच गोष्टीची आठवण करून देतात जी पुन्हा पुन्हा बऱ्याच वेळा सांगितलेली आहे. ती कोणती? तर हे म्हणा, सर्व ही संग सोडून द्यावा. इतर सर्व संघ जे आहेत ते संघ तू सोडून दे, हे मनाला सांगतात. आता सर्व ही संघ म्हणजे कोणते संघ? पहिल्यांदा मनाला ज्या संघामुळे दुःख होतं तो संघ विषयाचा आहे. विषयाचा संघ जो आहे तो मनाला अत्यंत सगळ्यात जास्त दुःख देणार आहे. म्हणून विषयाचा संघ नको नको मना, पहा त्या रावणा काय झाले, असं महाराजांनी एका ठिकाणी म्हणलेलं आहे. विषय चिंतनाचा संघ आपलं मन सतत करत असतं. भले आपण प्रपंचात असलो तरी विषयाचं चिंतन आहे, परमार्थात बसलो तरी विषयाचं चिंतन आहे. परमार्थ सुद्धा देवाकरता आली माणसं करत नाहीत. उदाहरणार्थ, एखाद्या कीर्तनाला जर गेलो, आपण एखाद्या कार्यक्रमाला जर गेलो, तर ते कीर्तन संपल्यानंतर आपल्याला जेवण कोणतं मिळणार आहे, काय पक्वान आहे, काय खायला मिळणार, म्हणजे विषयाचं चिंतन आहे. प्रपंचात तेच जगायचं, प्रपंच करायचा तोही खाण्यासाठीच करायचा, आणि परमार्थ सुद्धा खाण्याकरताच चाललेला आहे लोकांचा, म्हणजे विषयाचं चिंतन आहे. खाणं हा एकच विषय असा नाही. धन, विषय, कामभोग, अशी कितीतरी प्रकारचे विषय आहेत ज्या विषयाचं चिंतन मन अखंड करत राहतं, आणि त्या विषय चिंतनामुळं ते प्राप्त न झाल्यास मन अत्यंत दुःखी होतं. आणि प्राप्त जर झाले तर मग पुन्हा क्रोधादी त्या ठिकाणी विकार, मोह, लोभादी विकार वाढतात. म्हणजे एकूण दुःखच आहे. ज्या विषयाचं चिंतन करावं तो विषय मिळणं हेही दुःखाचंच कारण आहे, आणि न मिळणं हेही दुःखाचंच कारण आहे. विषय मिळाल्यानंतर मन तृप्त झालं असं कधी होतंय का? असं होत नाही. शास्त्रामध्ये दृष्टांत दिलेला आहे की एखादा अग्नी भडकलेला असताना त्याच्यामध्ये किती तूप ओतल्यानंतर तो अग्नी शांत होईल किंवा अग्नी विझेल? असं होतच नाही. तूप हे अग्नी विझवण्याचं साधन नाही, अग्नी भडकवण्याचं साधन आहे. तसं विषय हे मन तृप्त करण्याचं, मनाला शांती देण्याचं साधनच नाही आहे. मनाला दुःखी करण्याचे साधन आहेत. विषयाच्या प्राप्तीनंही दुःख होतंय, आणि विषय नाही मिळाल्यानंतर क्रोधाधिक विकार बळावतात, त्यानंही दुःख होतं. म्हणजे एकूण हे दुःखाचंच मूळ आहे. म्हणून विषयांचा संघ सोडावा. अजून कशाचा संघ सोडावा? तर प्रपंचाचा संघ सोडावा. म्हणजे प्रपंच सोडावा नव्हे, संघ सोडावा असा आहे. प्रपंच करावा पण संघ सोडावा. हे करता येतं का? तर संत महात्म्यांनी करून दाखवलेलं आहे. नाथ महाराजांची पुष्कळ श्रीमंती होती. प्रपंचातही ते अतिशय दक्ष होते, परंतु संघविरहित प्रपंच करत होते. म्हणून परमार्थ आणि स्वार्थ दोन्ही साधन त्यांच्या हातून अतिशय काय म्हणतात त्याला, कुशलपणानं त्या नाथ महाराजांनी करून दाखवलेलं आहे. अशा तऱ्हेनं संघ सोडून प्रपंच करता आला पाहिजे, जो संत महात्म्यांनी केलेला आहे. प्रपंचाचा संघ सोडावा, विषयांचा सोडावा. अजून संघ कोणता सोडावा? तर दुर्जनांचा सोडावा. संघ दुर्जनांचा अतिशय घातक आहे. मनुष्याला लहानपणापासून जी संगत मिळते त्या संगतीचा परिणाम माणसाच्या जीवनावर होऊन त्या आकारात त्याचं जीवन तयार होत असतं. ज्या मुशीमध्ये सोनं घातलेलं आहे त्या मुशीच्या आकाराप्रमाणे त्याचा दागिना तयार होत असतो, अलंकार तयार होतो. किंवा ज्या एखाद्या साच्यामध्ये माती घातलेली आहे त्या साचेचा आकार जो आहे तशी मूर्ती तयार होत असते. तद्वत मनाचा आहे. त्याला आपण आकार कसा द्यावा, कोणत्या संगतीमध्ये ते मन आपलं बनवावं, तसं ते बनत असतं. म्हणून लहानपणापासून संघ हा चांगला असावा, वाईट दुर्जनांचा संघ नसावा. त्याचा आपल्या जीवनामध्ये अतिशय घातक असे परिणाम होत असतात. म्हणून दुर्जनांचा संघ सोडावा. असा सर्वही संघ, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे कितीतरी संघ सांगता येतील आपल्याला, ते सगळे संघ सोडावेत. आणि काय करावं तर अति आदरे सज्जनांचा धरावा. अतिशय प्रेमानं, आदरानं, श्रद्धेनं
संतांची संगत अगदी प्रयत्नपूर्वक करावी. सगळ्या संतांनी आपल्याला हे सांगितलेलं आहे की बाबा, करी संतांचा सायासे, संग न धरावा दुर्जनांचा. करी संतांचा सायास म्हणजे सहज प्राप्त होत असला तरी दुर्जनाचा संग माणसाने सोडून द्यावा, आणि संत संघ दुर्लभ जरी असला तरी प्रयत्नपूर्वक त्या ठिकाणी जाऊन चांगल्याच्या संगतीमध्ये बसावं. हे आपल्या जीवनाचं उन्नती करणारं साधन आहे. म्हणून अति आदर हे सज्जनांचा करावा. का करावा तर समर्थ पुढं सांगतात, जयाचे संगे महादुःख भंगे. त्या सज्जनांचा संग केल्यानंतर महादुःखाचा नाश होतो. महादुःख त्या ठिकाणी संपलं जातं आपलं. सामान्य दुःखाचा तर प्रश्नच नाही, पण महादुःख ज्याच्यामुळे संपलं जातं. आता सगळ्यात महादुःख जर कोणतं असेल तर जन्म मरणाचं आहे. ते दुःख सुद्धा ज्यांच्या संगतीमध्ये नाहीसं होतं, भंगलं जातं, असं असणार ते. म्हणून जयाचेनी संगे महादुःख भंगे, जनी साधने विन सन्मार्ग लागे. समर्थ म्हणतात, कोणतंही साधन न करता, म्हणजे योग याग तप अंतःकरण शुद्धी अमुक जी साधनं सांगितलेली आहेत परमार्थाकरता, ती साधनं न करता सुद्धा मन आपलं सन्मार्गाला लागू शकतं. मनुष्य चांगल्या आचरणाचा बनू शकतो केवळ आणि केवळ सत्संगतीमुळं. गावा नावाचा एक अडाणी असणारा, एकदम गावंढळ असणारा मुलगा, पण फक्त नातांची संगत केली त्याने, सहवासामध्ये राहिला. परिणाम असा झाला की तो रामायणासारख्या ग्रंथाचा ग्रंथकार होऊ शकला. हे संगतीचा असणारा परिणाम आहे. म्हणून समर्थ म्हणतात की अशा या संत संगतीमुळं कोणतंही साधन न करता, नाहीतर परमार्थ करण्याकरता अगोदर चित्तशुद्धी करावी लागते. मल विक्षेप आवरण आदी दोषाचा नाश व्हावा लागतो. योगयाग तपादी साधनं करावी लागतात. ही सगळी खडतर साधनं आहेत, ती जीवाला करणं शक्य नाही. म्हणून एक सत्संग जर केला तर त्या संत संगतीमध्ये कोणतंही साधन न करता जीवाला सन्मार्ग म्हणजे सद्वस्तूकडे जाण्याचा मार्ग, म्हणजे परमात्म्यापर्यंत जाण्याचा मार्ग हे जीवाला सहज सापडतं. हे सत्संगतीचं महत्त्व समर्थांनी या श्लोकाच्या माध्यमातून मंडळी आपल्याला सांगितलेलं आहे. तेव्हा असं असणार आहे या श्लोकाचं चिंतन. हे आपल्याला चिंतन कसं वाटलं जरूर कळवा, आणि चॅनल अवश्य सबस्क्राईब करा. तेव्हा भेटूया पुन्हा पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.